गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी डॉक्टर शकुंतला पाटील, जयवंत महाविद्यालय इचलकरंजी या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रहो, BCom भाग 3 या वर्गासाठी व्यावसायिक पर्यावरण हा जो अभ्यासक्रमासाठी पेपर आहे, त्या पेपरमधला सिलॅबसमधला पहिला टॉपिक आज आपण चर्चा करणार आहोत. या सिलॅबसमध्ये पहिला टॉपिक आहे बिझनेस इन्व्हायरमेंट कन्सेप्ट अँड कंपोनंट. बिझनेस इन्व्हायरमेंट म्हणजे व्यावसायिक पर्यावरण संकल्पना. बिझनेस इन्व्हायरमेंट कन्सेप्ट हा 1.1 आहे. त्याच्यानंतर व्यावसायिक पर्यावरणाचे घटक कंपोनंट ऑफ बिझनेस इन्व्हायरमेंट हा 1.2 घटक आहे. या 2 घटकाविषयी साधारणतः आपण आज चर्चा करणार आहोत. कुठल्याही उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी व्यावसायिक पर्यावरण ही संकल्पना समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रहो, आपल्याला माहिती आहे कोणताही व्यवसाय सुरू करत असताना त्या व्यवसायासंबंधीची इत्थंभूत माहिती आपण मिळवत असतो किंवा मिळवली पाहिजे. तर व्यावसायिक पर्यावरण हा व्यवसायाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत घटक आहे. कोणताही व्यवसाय हा खऱ्या अर्थानं यशस्वी करायचा असेल तर व्यावसायिक वातावरणाचा अभ्यास करावा लागतो. व्यवसाय समाजामध्ये घडणाऱ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, नैसर्गिक घटकांचा प्रभाव प्रत्येक उद्योग संस्थांवर हा पडत असतो. आज आपल्याला माहिती आहे, आज कोरोना हा विषाणू आल्यामुळं संपूर्ण उद्योग व्यवसाय कसे विस्कळीत झालेले आहे, त्याचा परिणाम कसा उद्योग व्यवसायावर पडलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण सर्वजण अनुभवतो आहोत. तर अशा पद्धतीनं व्यावसायिक पर्यावरणाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय घटकातील बदलांचा प्रभाव हा त्या उद्योग संस्थांवर, उद्योगाच्या विकासावर परिणाम होत असतो. व्यावसायिक वातावरण किंवा पर्यावरण हे सातत्यानं बदलणारी प्रक्रिया आहे. ती स्थिर नसते. आज आहे ते वातावरण कदाचित उद्या नसेल, पुढच्या आठवड्यात नसेल, पुढच्या महिन्यात नसेल आणि त्यामुळं व्यावसायिक पर्यावरण हे सातत्यानं बदलत असतात. ही सातत्यानं बदलणारी क्रिया आहे किंवा ते कायम स्थिर स्वरूपाचे नसतात. या बदलत्या पार्श्वभूमीचा अभ्यास आपल्याला असल्याशिवाय कुठलाही उद्योग आपण यशस्वी करू शकत नाही. कारण कोणतीही गोष्ट असेल तर त्यासाठी त्या प्रकारचं वातावरण असावं लागतं. उदाहरणार्थ शिक्षण जर बघितलं तर शिक्षणाला सुद्धा शैक्षणिक वातावरण असावं लागतं. कोरोनामुळं हे शैक्षणिक वातावरण बिघडलेलं आहे, सगळं प्रदूषित झालेलं आहे आपण पाहतो. कारण आज आम्ही या मोबाईलवर शिकण्याचा प्रयत्न करतोय, ऑनलाईन शिकण्याचा प्रयत्न करतोय. हे कशाचं आहे तर हे शैक्षणिक वातावरण प्रदूषित झालेल्याचा परिणाम आहे किंवा बदलाचा परिणाम आहे. मग त्याप्रमाणे तेवढ्या चांगल्या पद्धतीनं कॉलेजमध्ये जेवढं आपण शिकतो किंवा शैक्षणिक वातावरण असतं त्याप्रमाणे मी शिकवूसुद्धा शकत नाही आणि तुम्ही शिकूसुद्धा शकत नाही. हे काही प्रमाणामध्ये परिणाम हा होतच असतो. त्याचप्रमाणे उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा पर्यावरणावर त्याचा परिणाम हा होत असतो. आता व्यावसायिक पर्यावरणाची कन्सेप्ट काय आहे? बिझनेस इन्व्हायरमेंट द कन्सेप्ट. तर व्यावसायिक पर्यावरणाचा विचार करत असताना व्यावसायिक पर्यावरण म्हणजे नेमकं काय, त्याची आपण व्याख्या शब्दबद्ध करूया. व्यावसायिक पर्यावरण म्हणजे कंपनीच्या किंवा उद्योग व्यवसायाच्या व्यवस्थापनाच्या, नियंत्रणाच्या आणि नियंत्रणाबाहेरच्या सर्व घटकांची बेरीज होय. कोणताही व्यवसाय किंवा उद्योग असेल तर त्या उद्योगामध्ये व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय तर त्याच्या उद्योगाचं व्यवस्थापनाच्या, नियंत्रणाच्या कक्षेत असणाऱ्या गोष्टी आणि नियंत्रणाच्या कक्षेत नाहीत अशा गोष्टी, या सगळ्यांची एकत्रित बेरीज म्हणजे व्यावसायिक पर्यावरण होय. आलं लक्षात? तर व्यावसायिक पर्यावरण म्हणजे सर्व व्यक्ती, सर्व संस्था, बाजार यंत्रणा असे सर्व घटक जे उद्योग व्यवसायावर परिणाम करतात त्या सगळ्या घटकांचा एकत्रित उल्लेख व्यावसायिक पर्यावरणामध्ये होत असतो. त्यालाच व्यावसायिक पर्यावरण असं म्हणत असतो. आता व्यावसायिक पर्यावरणामध्ये अशी एक विशिष्टच गोष्ट असते असं नाही. व्यावसायिक पर्यावरण ही खूप मोठी आणि व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये अनेक घटकांचा अंतर्भाव हा केला जात असतो. त्यामध्ये आर्थिक घटक आहेत, सामाजिक घटक आहेत, राजकीय घटक आहेत, तंत्रवैज्ञानिक
घटक आहेत, पर्यावरणाचे घटक आहेत, आरोग्यविषयक घटक आहेत, सामाजिक परिस्थिती आहे, सरकारचं धोरण, हे सगळे घटक जे आहेत ते आपल्या उद्योग आणि व्यवसायावर परिणाम करत असतात आणि त्याचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. कारण तो अभ्यास केल्याशिवाय आपल्या उद्योगाचा गाडा जो आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे यशस्वीपणे पुढे घेऊन जाता येत नाही. आणि त्यामुळं व्यावसायिक पर्यावरण ही खूप व्यापक संकल्पना आहे. थोडक्यातच आपण काय बघायचं असेल तर व्यावसायिक पर्यावरणामध्ये व्यवसायाशी संबंधित जे जे घटक आहे त्या सगळ्या घटकांचा अंतर्भाव ह्या व्यावसायिक पर्यावरणामध्ये होत असतो. ही अतिशय व्यापक अशी संकल्पना आहे. थोडक्यात आपण व्यावसायिक पर्यावरणाची ही संकल्पना नेमकी म्हणजे काय आणि त्याची थोडक्यात व्याख्या काय आहे हे आपण पाहिलं. आता दुसरा भाग म्हणजे त्याच्यामधला व्यावसायिक पर्यावरणाचे घटक. व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट. तर व्यावसायिक पर्यावरणाचे नेमके घटक कुठले आहेत त्या घटकांचा आज आपण विचार करणार आहोत. तर व्यावसायिक पर्यावरणाचा साधारणतः अर्थ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल तर व्यवसायाशी निगडीत जे जे घटक आहेत त्या सगळ्या घटकांचा एकत्रित अंतर्भाव या व्यावसायिक पर्यावरणामध्ये होत असतो. या व्यावसायिक पर्यावरणाचा अभ्यास करत असताना त्याचं वर्गीकरण प्रामुख्यानं आपल्याला 2 गटामध्ये करता येतं. एक म्हणजे अंतर्गत घटक, व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत घटक आणि व्यावसायिक पर्यावरणाचे बाह्य घटक, अशा 2 पद्धतीनं आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. आता व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत घटक. तर मगाशी आपण व्याख्या बघितली की व्यावसायिक पर्यावरणाचे काय अर्थ आहे तो. त्यामध्ये जर बघितलं तर व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय पाहिलं तर व्यावसायिक पर्यावरणामध्ये व्यवसायाच्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत येणारे घटक आणि व्यावसायिक पर्यावरणाच्या व्यवस्थापनाच्या बाहेरील घटक या दोन्हींचा अंतर्भाव या व्यावसायिक पर्यावरणामध्ये होत असतो. आता अंतर्गत घटक म्हणजे काय, व्यावसायिक व्यवस्थापनेच्या आतील घटक जे आहेत त्या आतील घटकांना व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत घटक म्हणतात. उदाहरणार्थ एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्या उद्योग व्यवसायामध्ये आतले घटक त्या सगळ्या घटकांचा अंतर्भाव या व्यावसायिक पर्यावरणाच्या अंतर्गत घटकामध्ये केला जातो. मग त्या व्यवसाय संस्थेची उद्दिष्ट काय आहे, त्याचं संघटन कुठल्या प्रकारे केलेले जातं, त्याचे मानवी संसाधनं कुठली आहेत, कामगार कुठल्या प्रकारचे आहेत, त्याच्यामध्ये ऑफिस स्टाफ कसा, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे. तर हे सगळे घटक जे आहेत त्या सगळ्या घटकांना आपण अंतर्गत पर्यावरणाचे घटक असं म्हणतो. आता एक एक घटकांचा आपण विचार करत जाऊ. व्यावसायिक पर्यावरणाच्या अंतर्गत घटकामध्ये पहिला घटक म्हणजे व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे. आता कुठलाही व्यवसाय असेल तर त्या व्यवसाय संस्थेची काही उद्दिष्टे ठरवलेली असतात. त्या उद्दिष्टानुसार ती व्यवसाय संस्था चालत असते आणि त्यानुसार ती उद्दिष्ट हा व्यावसायिक पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. ती उद्दिष्ट कशी आहेत त्याला अनुसरून त्याचं व्यवस्थापन हे करावं लागतं किंवा केलं जातं. आता उदाहरणार्थ एखादी व्यापारी संस्था असेल तर तिचा उद्देश नफा मिळवणं असतो आणि तो नफा मिळवत असताना आपण चांगल्या पद्धतीनं वापर करून तो नफा मिळवला पाहिजे. एखादी संस्था असेल तर सेवाभावी असेल तर तिचा उद्देश हा सेवाभावी असतो. म्हणजे उद्दिष्ट हा व्यवसाय संस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. दुसरा मुद्दा काय, व्यवसाय संस्थेचे संघटन, ऑर्गनायझेशन ऑफ द इन्स्टिट्यूशन. ऑर्गनायझेशन कसं असतं, संघटन, मग त्याची बांधीव रचना कशी असते, त्याच्यामधले अंतर्गत संघटन कशा पद्धतीचं आहे, हाही व्यवसाय संस्थेच्या पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक असतो. तर दिवसेंदिवस संघटन हे मोठ्या प्रमाणामध्ये बदलत गेलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं मजबूत संघटन, ज्या उद्योगाचं संघटन मजबूत असतं, ऑर्गनायझेशन संघटन मजबूत असतो, ती व्यवसाय संस्था नेहमीच नावारूपाला येत असते आणि त्यामुळं संघटन हा व्यवसाय संस्थेच्या पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर तिसरा घटक म्हणजे भांडवल. कुठलाही उद्योग व्यवसाय म्हटलं, भांडवल हा अत्यंत कळीचा मुद्दा असतो. भांडवल आवश्यक असतं. भांडवलाचे स्रोत कुठले आहेत, कुठल्या मार्गानं भांडवल मिळवलं जातं, त्याच्यामध्ये भांडवलाचे वेगवेगळे प्रकार आहेत. खपलेले भांडवल, विक्रीस काढलेले भांडवल. आपण भांडवल कशा पद्धतीने उभारणी करतो, कर्जरोखे विक्रीस काढून करतो की कर्ज पुरवठा करून करतो की बचतीतून करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी भांडवल उभारणीचे जे जे घटक आहे त्या सगळ्या घटकांचा विचार ह्याच्यामध्ये केला जातो. भांडवल अंतर्गत घटकामध्ये भांडवल
हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि भांडवल मिळवणाऱ्या संस्था आहेत त्या किती प्रमाणामध्ये कार्यक्षम आहेत, कर्जपुरवठा करणाऱ्या बँका कर्जपुरवठा देतात की नाही देत, या सगळ्या गोष्टीचा प्रभाव या अंतर्गत पर्यावरणामध्ये होत असतो. उदाहरणार्थ एखादी टाटासारखी कंपनी असते, ती नावारूपाला आलेली असते. तिला जर भांडवल उभारणी करायची असेल तर तिला बँका सहजासहजी कर्ज उपलब्ध करून देतात, कारण त्याची समाजामध्ये पत मोठी असते, प्रतिष्ठा मोठी असते. नुसता नाव घेतलं तरी त्या कंपनीला भांडवल द्यायला बँका सहज तयार होतात, कारण तशा कंपनीला कर्ज देणं हे एक प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे भांडवल हा अंतर्गत घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर चौथा घटक म्हणजे उद्योग संस्थेचं व्यवस्थापन. मित्र हो, आपल्याला माहिती आहे तुम्ही MMP मॉडर्न मॅनेजमेंट शिकताय, तर मॅनेजमेंटमध्ये अत्यंत वेगाने बदल होत गेलेले आहेत. पूर्वीचं मॅनेजमेंट बघितलं तर एकच व्यक्ती सगळ्या प्रकारचं व्यवस्थापन करत होती, पण आज मॅनेजमेंट क्षेत्र हे झपाट्यानं विकसित झालेलं आहे, त्यात स्पेशलायझेशन झालेलं आहे. त्यामुळं स्पेशलायझेशन जगामध्ये प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मॅनेजरची नेमणूक केली जाते. उदाहरणार्थ कच्च्या मालाचा मॅनेजर वेगळा, विक्री करणारा मॅनेजर वेगळा, जाहिरातीचा मॅनेजर वेगळा. तर या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या त्या व्यक्तीची नेमणूक जर वेगळ्या पद्धतीनं केली तर व्यवस्थापन हे कुशल होऊ शकतं आणि त्या उद्योगाची प्रगती होऊ शकते. आणि त्यामुळे उद्योगाचं व्यवस्थापन कसं आहे यावर त्या व्यवसायाचा विकास हा अवलंबून असतो. आणि ज्या उद्योगाचा किंवा व्यवसायाचं व्यवस्थापन उत्कृष्ट पद्धतीनं होतं, चांगल्या पद्धतीनं होतं, स्किलफुली होतं, तो उद्योग कधीही डबघाईला येत नाही किंवा तोट्यात येऊ शकत नाही. हे सत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे व्यवस्थापन हा अंतर्गत घटकामधला महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर बाजारपेठ धोरण. तर विक्री धोरण किंवा बाजारपेठ धोरण आपण काहीही म्हणू शकतो. तर कुठलाही उद्योग असेल, व्यवसाय असेल, तर आपलं विक्रीचं धोरण कशा पद्धतीचं आहे याचाही विचार आपल्याला करावा लागतो. कारण गेल्या 10-20 वर्षामध्ये जागतिकीकरणानंतर विक्रीचं धोरण हे झपाट्यानं बदलत गेलेलं आहे. ग्राहक हा राजा बनलेला आहे. ग्राहकाला अनुसरून वस्तू आणि सेवांचं उत्पादन आणि विक्रीविषयक धोरण राबवणं हे अत्यंत आवश्यक आहे. आज आपण पाहतो प्रत्येक माल आपल्या घरापर्यंत पोचलेला आहे, दारापर्यंत पोचलेला आहे. हे बाजारपेठेचं धोरण आहे. आणि त्यामुळे प्रत्येक उद्योगसंस्था आपलं विक्री धोरण कशा पद्धतीनं राबवतं त्यावर त्या उद्योगसंस्थेचा विकास हा अवलंबून असतो. तर त्याच्यानंतर 6वा मुद्दा मानव संसाधन, ह्युमन रिसोर्स कॅपिटल हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण कुठल्याही उद्योगाचा विकास जर व्हायचा असेल तर नुसता भांडवल असून चालत नाही, तर त्यात जीव ओतावा लागतो. म्हणजेच मनापासून कष्ट करावे लागतात, त्रास करावा लागतो किंवा राबावं लागतं. तर मानवी संसाधन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि तो सगळ्यांपेक्षा वेगळा, कारण तो जिवंत घटक आहे. आणि त्यामुळं मानवाचं संसाधन, मानवी शक्ती जी आहे त्या उद्योग व्यवसायामध्ये, मनुष्यबळ जे आहे ते मनुष्यबळ किती स्किलफुली आपण वापरतो किंवा मालक वापरतो, ती संस्था वापरते, त्याच्यावर त्या उद्योग व्यवसायाचा अवलंबून असतो. कारण रिस्पेक्ट किंवा आदर हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. आता दोन्ही घटक एकमेकाशी निगडीत आहेत. 7वा घटक आहे कामगार मालक संबंध आणि 6वा घटक आहे मानव संसाधन. हे दोन्ही घटक एकमेकाशी आहेत, तो आपण एकत्र त्याचा विचार करूया. तर कामगार आणि मालक संबंध, कुठलाही उद्योग असेल तर त्याच्यामध्ये मालक आणि कामगार हे 2 घटक असतात आणि दोघेही तितकेच महत्त्वाचे आहेत. बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की मालक उद्योग व्यवसायामध्ये भांडवल गुंतवलेला असतो, तो मोठा असतो, पण नाही, तर तेवढाच मोठा हा कामगारसुद्धा असतो. त्याने कष्ट आपले विकलेले असतात. आणि त्यामुळं कामगार आणि मालक यांच्यातलं नातं किंवा या माणसांना कसं हाताळलं जातं हा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण माणसाला जेव्हा रिस्पेक्ट मिळतो तेव्हा तो त्या कंपनीसाठी, त्या संस्थेसाठी जीवापाड कष्ट करून ती संस्था उभी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि कुठलीही संस्था म्हणजे फक्त भांडवली इमारत नसून त्या संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी किंवा कामगार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. त्यांना किती चांगल्या पद्धतीनं वर्तणूक केली जाते, की सगळ्या सुविधा दिल्या जातात, त्यांना त्यांचा रिस्पेक्ट दिला जातो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात, याच्यावर त्या उद्योगाचा विकास अवलंबून असतो. अलीकडं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानवी संसाधनाचा विकास हे अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे व्यावसायिक पर्यावरणातला तो अत्यंत महत्त्वाचा एक घटक आहे. थोडक्यात
व्यावसायिक पर्यावरणाच्या अंतर्गत घटकामध्ये सगळे आतले घटक आहे, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा येतं. त्या संस्थेमध्ये त्या विभागाला काय काय इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, म्हणजे बसण्याच्या त्यांच्या सुविधा कशा आहेत, कॉम्प्युटरच्या सुविधा आहे आज कशा आहेत, न्यू टेक्नॉलॉजी कशी आहे, तर हा सुद्धा भाग याच्यामध्ये येतो. तुम्ही जे जे त्याच्यामध्ये अपेक्षित धराल त्या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. आता 7वा किंवा 8वा घटकसुद्धा आपण म्हणू शकतो. त्या संस्थेची इमारत, तिथलं असणारं फर्निचर, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, तिथल्या सगळ्या गोष्टी या व्यावसायिक पर्यावरणातल्या महत्त्वाच्या घटक आहेत. जेवढ्या सुविधा जास्त प्रमाणामध्ये दिल्या जातील तेवढा त्या भागामध्ये काम करणाऱ्या कामगारांना एक वेगळा आनंद मिळत असतो आणि त्यामुळे त्यांचे डिव्होटेडली काम करण्याची वृत्तीसुद्धा वाढत असते. तर हे सगळे घटक व्यावसायिक पर्यावरणावर परिणाम करत असतात, ज्याला आपण अंतर्गत घटक म्हणतो. कारण ते व्यवसाय व्यवस्थापनेच्या म्हणजे जो व्यवस्थापक असतो त्या व्यवस्थापनेच्या कक्षेत येणारे घटक आहेत, तो त्याच्यामध्ये बदल करू शकतो, म्हणून त्याला आपण अंतर्गत घटक असं म्हणतो. आता दुसरा मुद्दा म्हणजे बाह्य घटक. व्यावसायिक पर्यावरणाचे बाह्य घटक. जे बाह्य घटक का म्हणतात त्याला, तर बाह्य घटक म्हणजे ते व्यवस्थापकाच्या आवाक्यात नसतात, त्याच्या नियंत्रणामध्ये नसतात, त्या ऑफिसच्या किंवा त्या संस्थेच्या बाहेरचे घटक असतात. त्याचा सुद्धा परिणाम आपल्या उद्योग संस्थावर पडत असतो, व्यवसाय संस्थेच्या विकासावर पडत असतो. म्हणून व्यवसाय व्यवस्थापनेच्या नियंत्रणाच्या बाहेर असणारे घटक म्हणजे बाह्य घटक असं आपण म्हणतो. आता याच्यामध्ये बाह्य घटक आहे आर्थिक घटक. बाहेरच्या आर्थिक घडामोडी, बँकांचे कर्ज धोरण, बँका कुठल्या प्रमाणामध्ये कर्ज धोरण स्वीकारतात, रिझर्व्ह बँक त्यांना ज्याप्रमाणे आदेश देते त्याप्रमाणे ते धोरण स्वीकारत असतात. त्यामुळे कर्ज धोरण कसं आहे, किती तरणावर किती टक्के कर्ज देतात, हे सगळं आर्थिक घटक झाला. आर्थिक घटक हा सुद्धा व्यवसाय पर्यावरणाचा बाहेरचा घटक आहे. त्यामध्ये बदल झाला की व्यवसायामध्ये बदल हा होत असतो. त्यामुळं आर्थिक घटक हा व्यावसायिक पर्यावरणातला बाह्य घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. कुठलाही व्यवसाय आणि उद्योग हा त्या समाजामध्ये आणि त्या देशाच्या संस्कृतीमध्ये चालत असतो आणि त्यामुळं सामाजिक बदल आणि सांस्कृतिक घटक, संस्कृती, सण समारंभ याचा परिणाम ह्या उद्योग व्यवसायावर होत असतो आणि त्यामुळं व्यावसायिक पर्यावरणामधला बाह्य घटक म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक होय. समाज जसजसा बदलत गेलेला आहे तसा लोकांच्या सवयी विचार बदलत गेलेले आहेत. त्यामुळं आपण खरेदी करत असलेल्या वस्तूंमध्ये सुद्धा बदल होत गेलेला आहे. सणाचे स्वरूप टोटली बदलत गेलेलं आहे आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं त्या बदलानुसार उद्योग संस्थांमध्ये सुद्धा बदल करावा लागतो आणि त्यामुळं सामाजिक आणि सांस्कृतिक घटक सुद्धा व्यवसायाच्या उद्योग संस्थेच्या विकासावर परिणाम करत असतो आणि परिणाम करणारा हा एक बाह्य घटक आहे आणि तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करत असतो. तिसरा घटक म्हणजे तांत्रिक घटक, टेक्नॉलॉजिकल फॅक्टर. तर तांत्रिक घटक झपाट्यानं बदलत गेलेले आहे. न्यू टेक्नॉलॉजी आज मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली आहेत आणि त्याचा स्वीकार जर उद्योग संस्थांना करावाच लागतो, नाही केला तर ती उद्योग संस्था टिकून राहणार नाही. उदाहरणार्थ आता अलीकडं कॉम्प्युटरचा होणारा किंवा संगणकाचा होणारा वापर हा आपल्या सगळ्यांना परिचित आहे. संगणकाच्या सुद्धा पलीकडं आपण मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंगपर्यंत पोचलेलो आहोत. आता इथं बसून आपण सगळे व्यवहार करू शकतो. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी जी आहे ती टेक्नॉलॉजी किती आपण अपग्रेडेड करतो त्याच्यावर सुद्धा व्यवसाय संस्थेचा बाह्य घटक प्रभाव पडत असतो किंवा तांत्रिक घटक आपण किती सहजतेने स्वीकारतो त्याचा परिणाम आपल्या व्यवसाय संस्थेवर होत असतो. त्याच्यानंतर लोकसंख्याविषयक घटक. लोकसंख्या म्हणजे खरं म्हणजे या व्यवसाय उद्योग संस्थेचे ग्राहक असतात आणि आज ग्राहक हा राजा असतो. ग्राहकाभोवती सगळी बाजारपेठ फिरत असते आणि त्या अशा बाजारपेठेमध्ये लोकसंख्या हा घटक महत्त्वाचा असतो आणि लोकसंख्या वाढली, कमी झाली याचा परिणामसुद्धा व्यवसाय संस्थेच्या विकासावर होत असतो. त्याच्यानंतर राजकीय घटक. कुठल्याही उद्योग व्यवसायाचा किंवा इतर घटकांचा सुद्धा विकास हा राजकीय परिणाम करणारा एक घटक म्हणजे राजकीय घटक होय. राजकीय घटक हा सुद्धा प्रभाव त्या उद्योग संस्थेच्या विकासावर होत असताना आपल्याला दिसून येतो. अनेक मोठमोठी मंडळी जी असतात, उद्योगपती जे असतात त्यांना राजकीय लोकांचा वरदहस्त असतो आणि त्यामुळं त्यांना सहज कर्जपुरवठा मिळत असतो हे आपण पाहतो आणि त्यामुळं राजकीय घटकसुद्धा आपल्याला
परिणाम उद्योग संस्थेच्या विकासावर परिणाम करणारा एक बाह्य घटक म्हणून आपल्याला विचारात घ्यावा लागतो. त्याच्यानंतर कायदेशीर बाबी. आपल्याला माहिती आहेत उद्योग व्यवसायाचे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात, ते सातत्यानं बदलत असतात आणि सरकार त्याच्यामध्ये बदल करत असते आणि त्या बदलाला अनुसरून आपण त्या उद्योग व्यवसायाचा विकास करावा पाहिजे किंवा करावा लागतो आणि त्यामुळं कायदेशीर बाबी यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. उदाहरण द्यायचं असेल तर पूर्वी अनेक प्रकारचे कर होते. त्या कराचं एकत्रीकरण करून आज GST निर्माण झालेला आहे आणि GSTच्या फॉर्मॅटमध्ये आपल्या उद्योग व्यवसायाला आपल्याला आणावं लागेल आणि त्यामुळे त्या पद्धतीनं आपली रचना बदलावी लागते. म्हणजे ह्या कायदेशीर बाबी ज्या असतात त्या आपण स्वीकारणं गरजेचं असतं आणि हे आपल्या आपल्या हातात नसतं, हे बाहेरच्या जगावर अवलंबून असतं. बाह्य घटकामध्ये कसे बदल होतात ते बदल आपल्याला स्वीकारावे लागतात. त्यामुळं कायदेशीर बाबी किंवा कायदेशीर घटक हा व्यावसायिक पर्यावरणाचा एक महत्त्वाचा आणि बाह्य घटक आहे. त्याच्यानंतर बाजारपेठेतील स्पर्धा. स्पर्धा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. स्पर्धा बाहेरच्या जगामध्ये स्पर्धा कशी आहे, किती प्रमाणात आहे, किती गळे कापू आहे, हे आपल्याला अभ्यासावं लागतं. त्याशिवाय आपल्या उद्योग व्यवसायाचा विकास आपल्याला करता येत नाही. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं, आपण आपल्यात काय आहे हे पाहण्यापेक्षा दुसऱ्यांच्याकडं काय आहे हे पाहावं लागतं. तेव्हा आपण आपली उद्योगाची व्यवसायाची प्रगती कशी करावी हे आपल्याला लक्षात येत असतं आणि त्यामुळं बाहेरच्या बाजारपेठेमध्ये स्पर्धा कशी आहे, त्यांनी वापरत असलेले सगळे धोरणं, त्यांची स्ट्रॅटेजी, व्यूहरचना त्याप्रमाणे आपल्या उद्योग व्यवसायामध्ये बदल करावा लागतो आणि त्यामुळे बाजारातील स्पर्धेचं आज स्वरूप झपाट्यानं बदलत चाललेलं आहे. त्यानुसार आपल्यालाही बदल स्वीकारावे लागतात आणि तरच उद्योग व्यवसायाचा विकास होत असतो आणि याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. याची जर माहिती नसेल, जगामध्ये काय चाललेलं आहे, उद्योग कुठं चाललेले आहेत, त्यांची स्पर्धेला टक्कर देण्यासाठी ते काय काय तयारी करतायत, याची जर माहिती आपण नाही घेतली तर आपला उद्योग व्यवसाय कधीही विकसित होऊ शकणार नाही. त्यामुळे त्याचं ज्ञान, त्याचा अभ्यास आपल्याला असणं आवश्यक आहे. जागतिक वातावरण. 1991 नंतर जग हे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये वेगाने बदलू लागलेलं आहे आणि त्यामुळे जग एक बाजारपेठ झालेलं आहे. त्यामुळं पूर्वी आपण फक्त भारतासाठी वस्तूचं उत्पादन करत होतो, पण आता आपण कुठल्याही वस्तू आणि सेवाचं उत्पादन करायचं असेल तर ते जागतिक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून करायला पाहिजे आणि त्यामुळे जागतिक वातावरणामध्ये काय काय बदल होत झालेले आहेत, त्यामध्ये त्याची रचना कशी बदलत झालेली आहे, त्याचं स्वरूप कसं, व्यापाराचं स्वरूप कसं बदलत केलेलं आहे, त्याचासुद्धा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे थोडक्यात काय तर बाह्य घटक हे खूप व्यापक आहेत. तर अनेक घटकांचा परिणाम या उद्योग संस्थावर होत असतो. साधारणतः हे आपण घटक बघितले, त्याच्यामध्ये बाहेरच्या जगातील आर्थिक घटक आहेत, सामाजिक आहेत, सांस्कृतिक घटक आहेत, सण समारंभ आहेत, सण समारंभाचं बदलतं स्वरूप आहे, तांत्रिक घटक आहेत, लोकसंख्यांविषयक घटक आहेत, राजकीय घटक आहेत, कायदेशीर बाबी आहेत, स्पर्धा आहे, त्याच्यानंतर जागतिक वातावरण आहे, जागतिक स्पर्धा आहे, त्याशिवाय व्यापार धोरण आहे. तर हे सगळे बाह्य घटक अर्थव्यवस्थेवर परिणाम करत असतात आणि या घटकाचा आपल्या उद्योग व्यवसायावर काय होत असतो, परिणाम हा होत असतो. आणि थोडक्यात आज आपण व्यावसायिक पर्यावरण या विषयामधल्या पहिला टॉपिक जो आहे बिझनेस इन्व्हायरमेंट, याच्यामधला पहिला टॉपिक आहे कंपोनंट, म्हणजे व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय, त्याची परिस्थिती साधारणतः त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय, त्याची संकल्पना काय आहे, ह्याचा आपण विचार केला. त्याच्यानंतर 1.2 जो आहे कंपोनंट ऑफ बिझनेस इन्व्हायरमेंट, व्यावसायिक पर्यावरणाचे घटक कुठले आहेत त्याचा आपण विचार केला. या घटकाचं प्रामुख्याने 2 गटात आपण वर्गीकरण केलं. एक अंतर्गत घटक जे व्यवसाय संस्थेच्या आतले घटक आहेत, जे व्यवस्थापनेच्या अंतर्गत येतात त्यांना आपण अंतर्गत घटक म्हणतो आणि जे व्यवसाय व्यवस्थापनेच्या आत येत नाही, ते बाह्य घटकाशी निगडीत असतात, त्याचा नियंत्रण आपण ठेवू शकत नाही, तर अशा घटकांना आपण बाह्य घटक असे म्हणतो. हे दोन्ही घटक व्यवसाय संस्थेच्या विकासावर परिणाम करत असतात आणि या घटकाची माहिती असल्याशिवाय कुठल्याही उद्योगाला, व्यावसायिकाला आपला व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेता येऊ शकत नाही. त्यामुळे त्याचं ज्ञान असेल तर ती संस्था, तो उद्योग चांगल्या पद्धतीनं यशस्वी होतो. हेच आपल्याला यातून शिकायचं आहे
आपण सर्व कॉमर्सचे विद्यार्थी आहोत आणि त्यामुळं कॉमर्सचे विद्यार्थी म्हणून याच्याकडं पाहायचं असेल तर एक उद्योजक म्हणून आपण ह्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणून इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायर्नमेंट कसं आहे याचा विचार किंवा अभ्यास याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. धन्यवाद.